जे आपण परंपरागत निवडणुकीचे प्रचार करतो आणि दुसऱ्या बाजूला फक्त पैशाने निवडणूक विकत घ्यायचा प्रयत्न चाललेला आहे. बघा, 1500 रुपये महिलांना देणं पहिल्यांदा मी स्वतः वैयक्तिक पार्टीचा काही सांगत नाही, पण मी त्या योजनेचं स्वागत केलं, विरोध नाही केला. जरी ती योजना सवंग लोकप्रियतेकरता निवडणुकीच्या तोंडावर 10 वर्षांना लाडकी बहीण आठवली नाही. का स्वागत केलं तर मुळात ही कल्पना आमची मोदी सरकारच्या जाणून बुजून केलेल्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्यांनी मराठा आणि ओबीसीमध्ये फूट पाडलेली आहे, आपल्याला मान्य करावं लागेल. त्यांनी धनगर समाजामध्ये आदिवासीमध्ये फूट पाडलेली आहे. त्याचबरोबर आता दलित समाजामध्ये बुद्धिस्ट दलित आणि हिंदू दलित असे फूट पाडायचा प्रयत्न यांनी केले. मोदींनी जातवार जनगणना केलेली आहे, आकडे जाहीर करणार. आम्ही जातवार जनगणना करून ते आकडे जाहीर करणार आहोत हे सांगितलं. कारण एखाद्या रोगाला औषध द्यायचं असेल तर रोगाचं निदान तरी झालं पाहिजे, औषध काय देणार. नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री सुद्धा राहून चुकलेले आहेत पृथ्वीराज चव्हाण सर. खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये. तुमच्या कराड, उत्तर कराड या मतदारसंघामध्ये येऊन तुमची मुलाखत घ्यावी, इथले काही प्रश्न आपण समजावून घ्यावे आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण शिवाय आधी तुमच्या मतदारसंघाबद्दल. जरूर. माझा मतदारसंघ कराड दक्षिण आहे. कराड दक्षिण, कराड उत्तर हा वेगळा मतदारसंघ. बाळासाहेब पाटील तिथे लढत आहे. दक्षिण कराड मतदारसंघामध्ये मी गेली 2 टर्मपासून मी इथं प्रतिनिधित्व करतोय आणि दोन्ही वेळेला तीच लढाई होती, तोच उमेदवार आणि तोच पक्ष, अशी ही लढाई झाली. आता तिसऱ्या वेळेला सेम प्रतिस्पर्धी आणि तेच पक्ष वगैरे अशी लढाई पुन्हा तिसऱ्यांदा होते आहे. कराड शहर माझ्या मतदारसंघात आहे. 2 नगरपालिका आणि 93 गावं, म्हणजे ग्रामीण भाग निम्मा, एक तृतीयांश शहरी भाग आहे, 2/3 ग्रामीण भाग आहे. डोंगरी भाग आहे ग्रामीण भाग आणि कृष्णाकाठचा सुपीक कृष्णाकाठचाही परिसर आहे. त्यामुळे विविध भौगोलिक परिस्थिती असलेला मतदारसंघ आहे. काँग्रेस विचाराचं वातावरण आहे. अगदी स्वातंत्र्यानंतर जितक्या निवडणुका झाल्या त्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय यशवंतराव मोहिते, स्वर्गीय विलास काका पाटील या लोकांनी या मतदारसंघाचं वेगवेगळ्या वेळेला प्रतिनिधित्व केलेलं आहे. गेल्या 2 वेळेपासून मी इथला आमदार आहे आणि या मतदारसंघामध्ये आम्ही नेहमीच फुले शाहू आंबेडकर विचार जपलेला आहे. शिवछत्रपतींच्या आदर्शावर चालणारा मतदारसंघ आहे आणि इथं परंपरागत जी स्पर्धा चालते ती जातीवादी पक्ष भारतीय जनता पक्ष संघ हा या मतदारसंघावर कब्जा करायचा प्रयत्न अनेक वर्षापासून करतोय आणि त्याकरता मग विशेष त्या ताकद लावण्याचा प्रयत्न हे भाजपच्या नेतृत्वाकडून होतोय, ते स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे इथं एका बाजूला नॉर्मल इलेक्शनिंग जे चाललेलं आहे, जे आपण परंपरागत निवडणुकीचे प्रचार करतो, आणि दुसऱ्या बाजूला फक्त पैशाने निवडणूक विकत घ्यायचा प्रयत्न चाललेला आहे. आणि तो मला वाटतं इतर मतदारसंघापेक्षा अधिक तीव्र आहे. कारण इथल्या उमेदवारावर भाजपच्या नेत्यांची, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची विशेष मर्जी आहे आणि ते स्वतःही गणगच्च संपत्तीचे मालक आहेत. फडणवीसांची कृपादृष्टी या मतदारसंघावर आहे. अच्छा. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये कराड जिंकायचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो जास्त इथे. वेळ तर शेवटी निवडणूक पडली की वेळ तर द्यावा लागतो, लोकांना भेटण्याची संधी असते. मी जाहीरनामा समितीचा अध्यक्ष असल्यामुळे काही मला मुंबईत वेळ द्यावा लागला, जाहीरनामा करताना दिल्लीला जावं लागलं. पण तो बाकी मग वेळ आहे, तो निवडणूक फार छोटी आहे, आता फक्त 4-5 दिवसच उरलेले आहे. त्यामुळं एखाद्या ठिकाणी बाहेर जाऊन बाकी वेळ सगळा मतदारसंघात द्यावा लागेल. पण विशेषतः कितीही जरी काम केलं तरी शेवटी मला पैशाचा विचार आला किंवा पैशाचं गणितच वेगळं असतं. आणि या मतदारसंघामध्ये ही निवडणूक विकत घ्यायचा प्रयत्न चाललेला आहे. आपण आता तुमच्या मतदारसंघातनं जातोय. हे कराड शहर आहे. कराड शहरातून आपण बाहेर पडतोय. आपण कृष्णाकाठी किंवा जो सुपीक बागायत ऊस उत्पादक दारांचा
प्रदेश आहे त्या भागात आपण जातोय. रेठरे बुद्रुक हे महत्त्वाचं गाव आहे जिथून यशवंतराव मोहिते यांनी महाराष्ट्राला विचार दिला आणि त्यांना रेठरे बुद्रुकचे कार्ल मार्क्स असे म्हटलं जायचं. अच्छा. त्या गावाकडे आपण चाललेलो आहे, त्या परिसरामध्ये चाललेलो आहे. त्यामुळं ऊस उत्पादक हा परिसर आहे, खूप ऊसाचा चांगला उतारा आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण पश्चिमेकडे जातो, हायवे ओलांडून पश्चिमेकडे जातो, तेव्हा मग डोंगरी भाग आहे. आणि तिथं मग एक छोटे छोटे क्षेत्र, काही शेतीत काही भागत नसल्यामुळं माथाडी कामगार म्हणून मुंबईला जावं लागतं. आणि हा माथाडी कामगारांचा प्रदेश म्हटलं तरी. आपण बघितलं की मुंबईमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार तिथे येतात. आता इथली शेती तशी संपन्न आहे, पण महाराष्ट्रामध्ये शेतीचा मुद्दा खूप मोठा ठरतोय. त्याला काँग्रेसने नीट कॅश केलं नाही अशा पद्धतीचे काही विश्लेषक म्हणतात किंवा शेती अभ्यासक किंवा तज्ज्ञ म्हणतात. कापूस आणि सोयाबीनचा मुद्दा खूप मोठा ठरतोय विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. निश्चित आहे. मला वाटतं की शेतकऱ्याच्या आत्महत्या, कृषी मूल्य, किफायतशीर किमती, ह्या सगळे महत्त्वाचे विषय लोकसभेला होते. मोदी सरकारच्या जाणून बुजून केलेल्या चुकीच्या धोरणामुळं शेतकरी उद्ध्वस्त झाला. उदाहरणार्थ कांदा निर्यात बंदी, नाशिक बेल्टमध्ये त्याचा खूप परिणाम झाला. आजही महाराष्ट्र सरकार किंवा मुख्यमंत्री सांगू शकत नाही की कांदा निर्यात बंदी का केली, शेतकऱ्याचं थेट नुकसान का केलं. आज सोयाबीनची किमान हमी किंमत ही 4,900 आहे, पण शेतकऱ्यांना 4,000 देखील मिळत नाही ही वस्तुस्थिती. आणि आता मोदींनी घोषणा केली म्हणजे आज काल 6,000 रुपये हमी भाव देऊ म्हणून. हमी भाव किती, तुम्ही 10,000 जरी केला तरी बाजारभाव जर कमी असेल. मोदींच्या चुकीच्या धोरणामुळं त्यांनी 1,30,000 कोटीचं सोयाबीन तेल आयात केलं. आयात केल्यामुळं सोयाबीनच्या किमती पडल्या. त्यांनी सोया पेंड आयात केली, त्यांनी सूर्यफुलाची पेंड आयात केली आणि शहरातल्या किमती स्थिरावण्याकरता शेतकऱ्याला त्यांनी मारून टाकलं. आता तुम्ही हमी भाव जरी 8,000 केला, 10,000 केला, तरी बाजारभाव जर 4,000 असेल तर कोणी व्यापारी हमी भावाने घेणार नाही. पण सरकारने जी खरेदी केंद्र उघडली पाहिजे ती उघडत नाही. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही 900 रुपये अतिरिक्त देऊन हमी किमतीवर सोयाबीन खरेदी करू आमचं सरकार आल्यावर. पण आता हा मुद्दा आहे. एक मुद्दा आहे की तुम्ही आंदोलन का नाही केलं, तोडफोड का नाही केली, की उत्तरेतल्या हरियाणाच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला वर्षभर वेठीस आणलं, तसं का नाही केलं, हा एक मुद्दा असू शकतो. पण आज काँग्रेस पार्टी किंवा विरोधक रस्त्यावर उतरले तरच शेतकऱ्याचं दुःख आहे, त्याला शेतकऱ्याचे प्रश्न त्याला समजतात असं आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. शेतकऱ्याला आज इतकं दुःख होतंय की तुम्ही रस्त्यावर उतरला काय होतं त्याचं दुःख कमी होणार नाही. आपण असं जे मीडियाचं जे विश्लेषण होतं की काँग्रेस पार्टीने आणि आक्रमक व्हायला पाहिजे होतं, करायला पाहिजे होतं, याचा अर्थ असा की शेतकऱ्याला काही कळत नाही आणि शेतकऱ्याला आपली जे दुःख आहेत, आपल्याला पैसे मिळत नाहीत, आपल्याला आत्महत्या कराव्या लागतात, ते त्याला समजत नाही. आणि जो एखादा विरोधक रस्त्यावर उतरला तर त्याला समजतं, असं म्हणणं चुकीचं आहे. शेतकरी खूप जाणकार आहे. शेतकरी सायलेंटली ह्या सरकारला धडा शिकवणार नाही, जसं लोकसभेला शिकवलं. पण ठीक आहे, आम्ही आमच्या त्या बाजूने शेतकऱ्याला दिलासा देण्याकरता आम्ही खरेदी केंद्र उघडण्याचं आमच्या सरकार आल्यावर आम्ही आश्वासन दिलेलं आहे. पण आता मला एक सांगा की मोदींनी 6,000 रुपये हमीभाव कापसाला देण्याची घोषणा अत्यंत ऐन निवडणुकी नाही सोयाबीनला, तर ही आताची घोषणा ही अत्यंत निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग त्यांच्या घरातल्या एखाद्या PA सारखं काम करतो. त्यामुळे ही घोषणा निवडणुकीच्या काळात करणं चुकीचं आहे. तरी पण हमीभाव आणि प्रत्यक्ष किंमतीमध्ये फरक असतो. आज हमीभाव 4,900 आहे, तुम्ही 4,900 तरी द्या ना, 6,000ची गरज नाही, 4,900 तरी मिळतोय का? व्यापारी द्यायला तयार नाही. सरकारने खरेदी केंद्र उघडलीत का? 6,000 बोलून लोकांना फसवायचं, जखमेत मीठ चोळायचं मोदी का काम करतात? त्यांनी काय होणार नाही. खरेदी केंद्र उघडली पाहिजे ती आमची मागणी आहे. आज जे नुकसान झालंय ते नुकसान भरपाई दिली पाहिजे. महाराष्ट्रातला कुठला असा एक मोठा मुद्दा नाहीये जो फार चर्चेत आहे. लोकसभेमध्ये संविधानाचा मुद्दा होता अत्यंत ठळकपणे. ही निवडणूक हायपर लोकल आहे, अतिशय स्थानिक प्रश्नावर गेलेली आहे. पण याचा अर्थ की संविधानाचा मुद्दा गायब झाला किंवा दलितांच्या समोर संविधानाची हत्या करण्याचा मोदींच्याकडून प्रयत्न होईल, भाजपकडून प्रयत्न होईल, हा काही विसरले का ते मुद्दा? पण मोदींनी आरोप केला की दलित आणि मागासवर्गीयांना मध्ये फूट पाडून आपलं राजकारण काँग्रेस करते, असा मोदींचा आता महाराष्ट्रातल्या दौऱ्यातला आरोप. फूट पाडली आहे देवेंद्र फडणवीसांनी.
त्यांनी मराठा आणि ओबीसीमध्ये फूट पाडलेली आहे, आपल्याला मान्य करावं लागेल. ते भुजबळांना उभं राहून ओबीसीनं सांगितलं की तुमचे अधिकार मराठी काढून घेतात. त्यांनी धनगर समाजामध्ये आदिवासीमध्ये फूट पाडलेली आहे. धनगरांना खोटं आश्वासन दिलं की तुम्हाला मी आरक्षण देतो. 2014 साली दिलं होतं, दिलं का त्यांनी? त्याचबरोबर आता दलित समाजामध्ये बुद्धिस्ट दलित आणि हिंदू दलित असे फूट पाडायचा प्रयत्न यांनी केलेला आहे. सगळीकडे फूट पाडून आपलं सरकार स्थापन करायचं, येणं केणं प्रकारे सत्ता मिळवायची हे त्यांचं चाललेलं आहे. मोदींनी जातवार जनगणना केलेली आहे, ती आकडे जाहीर का करत नाही? उत्तर दिलं पाहिजे, भाजपने उत्तर दिलं पाहिजे. आम्ही जातवार जनगणना करून ते आकडे जाहीर करणार आहोत हे सांगितलं. कारण एखाद्या रोगाला औषध द्यायचं असेल तर रोगाचं निदान तरी झालं पाहिजे. औषध काय देणार? आज मागासवर्गीय समाजाची ओबीसीची काय वस्तुस्थिती आहे, किती त्यांच्या अधिकाराच्या पदावरती आहेत, किती IAS अधिकारी, किती IPS, याची पद्धतशीरपणे पाहणी झाल्याशिवाय उपाययोजना करता येणार नाही. म्हणून आम्ही आश्वासन दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना खूप गेम चेंजर ठरेल असा दावा महायुतीनं केलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये त्याला रिस्पॉन्स पण मिळतो. कारण ग्रामीण भागामध्ये असंघटित कामगारांची, महिला कामगारांची संख्या खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात. कसं आहे की भाजप त्यांच्या प्रचार करण्याकरता ते काही नॅरेटिव्ह पसरवतील. हे बघा, 1500 रुपये महिलांना देणं पहिल्यांदा मी स्वतः वैयक्तिक पार्टीचा काही सांगत नाही, पण मी त्या योजनेचं स्वागत केलं, मी विरोध नाही केला. जरी ती योजना सवंग लोकप्रियतेकरता आणि निवडणुकीच्या तोंडावर 10 वर्षांना लाडकी बहीण आठवली नाही, जेव्हा गॅस सिलेंडरच्या किमती 400 आणि 1100 नेल्या, किंवा डिझेल पेट्रोल 100 पार गेलं, किंवा GST तुम्ही लावला जीवनाशू गोष्टी, त्यांना ते लाडकी बहीण आठवली नाही. तेलाच्या डब्याच्या किमती काय झाली तरी त्यांनी केली आणि तुम्ही त्याच्यावर 3000 देऊ नाही, तर आम्ही त्याचं स्वागत केलं. का स्वागत केलं? तर मुळात ही कल्पना आमची. आम्ही कर्नाटकमध्ये 6 महिन्यापूर्वी आश्वासन दिलं होतं आणि ती राबवली निवडून आल्यावर. पण मध्य प्रदेशमध्ये अगोदर होती ना ती लाडली बहीण? ते त्याच्या आधी आमचीच योजना त्यांनी मध्य प्रदेश हायजॅक केली, त्यानंतर तेलंगणामध्ये केली. कारण ही आमच्या लोकसभेचा जाहीरनामा बघा ना, लोकसभा जाहीरनाम्यामध्ये आम्ही थेट महिलांना ट्रान्सफर करू असं म्हटलेलं आहे. हे सगळी ही फिलॉसॉफी जी आहे ती युनिव्हर्सल बेसिक इन्कम नावाचा जो अर्थशास्त्रातला सिद्धांत आहे. तुम्ही महिला कुटुंबांना दारिद्र्य रेषेवर आणण्याकरता थेट महिलांना पैसे द्या. ब्राझीलमध्ये हे होतं आहे, त्यामुळे त्याला साऊंड थिओरिटिकल बेसिस आहे. अच्छा, आता कोणी मान्य करो अगर न म्हणू, कोणी त्याला रेवडी म्हणो, कोणी त्याला फ्रीबी म्हणो, किंवा तुटून पैसे आणणार म्हणतो. आता काय झालं, या सरकारचं प्रमुख त्यांचं प्रायोरिटी किंवा प्राथमिकता आहे रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट. आणि त्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 30-40% किकबॅक घेता येतात, पैसे गोळा करता येतात. म्हणून शिक्षण सोडलं, शिक्षकांची भरती सोडलेली आहे, आरोग्य डॉक्टरांची भरती सोडलेली आहे, इतर पायाभूत सुविधा, संशोधन नाही, विश्वविद्यालयामध्ये माणसं भरत नाहीत, फक्त रोड कॉन्ट्रॅक्ट. अच्छा, रोड कॉन्ट्रॅक्ट कशा करतात? तर ते समृद्धीचं उदाहरण आपल्यासमोर आहे. महाविकास आघाडीला किती जागा मिळतील असा अंदाज आहे? कारण आता 4-5 दिवस भविष्य व्यक्त करण्यात काय अर्थ नाही. आज भाजपकडून काही मोटिवेटेड सर्वे आलेले आहेत की आम्ही जिंकतोय म्हणून दाखवत. कारण एक परसेप्शन क्रिएट करावं लागतं की आम्ही जिंकतोय, म्हणजे अनडिसायडेड वोटर असतो तो मतं देतो, असं एक थिअरी आहे. त्यामुळे भाजपच्या आता अनेक सर्वे यायला लागले एका मागोमागे की भाजप विजय होते. आणि त्या सर्वेवर असे लोकसभेच्या पूर्वी आले होते की जिंकतोय 400 पार 300 पार वगैरे. पण तुमची सगळी ट्रान्सफर होण्याची शक्यता जास्त आहे, म्हणजे मतं होतील महाविकास आघाडीमध्ये? नाही, ते नक्कीच होईल. कारण आमचा शत्रू कोण आहे तर भाजप आहे. शिवसेनेचे शत्रू कोण आहे तर एकनाथ शिंदे आहे, ज्यांनी त्यांचा पक्ष फोडला. आता आपलं ट्रान्सफर होणार म्हणजे काही उभाटाचे लोक काही एकनाथ शिंदेच्या माणसाला मत देणार आहेत, काही शरद पवारचे मत काय अजित पवारच्या माणसाला मत देणार आहेत? कारण समजा एका दुसरा त्यांना आवडला नाही मत, असं होणार नाही. ही एका दृष्टीनं बायपोलर निवडणूक आहे, 2 आघाड्यांची निवडणूक. जरी 6 पक्ष असले तरी शेवटी एकाच एक जवळजवळ बॅरिंग 15-20 ठिकाणी सिरियस बंडखोरी आहे. ती बंडखोरी शमवण्यामध्ये आम्हाला तितकंसं यश आलं नाही, त्यांच्या बाजूने बंडखोरी आहे. पण ही 2 विचाराची थेट निवडणूक आहे, बायपोलर निवडणूक. काही कुठले घटक, तिसरी आघाडी, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, आता हे तिसरी आघाडी कोणी केली आहे तर प्रहार, राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजी, तिघांनाही काही जनाधार राहिलेला नाही. तरी तिघांना तर आपला जनाधार तिप्पट होतो का प्रयत्न करतात, तसं होत नाही.
कारण वंचितचं उदाहरण लोकांच्या समोर आहे. 2019 साली वंचितच्या उमेदवारामुळं भाजपचे 9 जास्त खासदार निवडून आले, नाही तर यायला नको होते. आणि त्यामुळं भाजप विरोधी मोदींच्या विरोधी मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न नेहमी करत असते. आता वंचित फेल झाले, वंचितचं काही चालत नाही, पण त्यांनी तिसरी काय परिवर्तन आघाडी तयार केली. शरद पवार म्हणाले की जसे आमदार जास्त निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. तुम्ही असाल मुख्यमंत्री? शरद पवार म्हणले नाही, मी आधी म्हटलं होतो 6 महिन्यापूर्वी. बरोबर, तुम्ही म्हणाले. मी काय म्हटलं होतं की आमची परंपरा आहे की 1999 पासून आम्ही जेव्हा 2 पक्षाचं सरकार चालवत होतो तेव्हा मोठ्या पक्षाला आपोआप मुख्यमंत्री पद दिलं जात होतं. 2019ला पहिल्यांदा मी 3 पक्षाची आघाडी स्थापन केली. मुख्यमंत्री कोणाला केलं? सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला. हा नियम 2019 मध्ये पण होता. जर शिवसेनेला 56 आणि राष्ट्रवादीला 54 उलट असतं तर राष्ट्रवादीला 56 असते आणि शिवसेनेचे जर कमी असते तर कोण झालं असतं मुख्यमंत्री? झालेच तर उद्धवजी. तर त्यामुळे ही परंपरा आहे. हे मी फक्त एवढं सांगितलं. तुम्ही असाल मुख्यमंत्री पदात? आम्ही सांगितले की आमची परंपरा आहे, मोठा पक्ष आपला मुख्यमंत्री नामित करतो. ते शरद पवार बोलले. आता ही जरी परंपरा असली, आता वेगळा निर्णय घ्यायचा असला तर तिन्ही पक्षाचे नेते म्हणून हे वेगळा निर्णय घेतील. खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिला. धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्र.